बऱ्याच वेळा असं होतं, मी खूप एकटा पडलोय, माझ्यासोबत कोणच नाहीये. अशा वेळी एकांतात राहून तुमच्या मनामध्ये वाईट किंवा घाणेरडे विचार येतात. त्यांपासून पण कसं चांगलं जीवन जगायचं हे मी सांगणार आहे. रात्री झोपायच्या आधी 2 तास मोबाईल बंद करून ठेवणे आणि साधा मोबाईल वापरणे आणि झोपताना मनाचे श्लोक जितके शक्य होतील तितकं वाचणे. सकाळी लवकर उठणे, 3 किलोमीटर तरी नक्कीच चालून येणे आणि मग 11 सूर्यनमस्कार घालणे. स्नान करून देवाची प्रार्थना करणे आणि मग प्राणायाम करून थोड्या वेळाने नाश्ता करणे. त्यानंतर तुम्ही तुमच्या कामाच्या तयारीला सुरू करता तेव्हाच तुमचा स्मार्टफोन चालू करणे. सात्विक आहार घेणे, जसे कांदा, लसूण, लोणचे, मांस, आणि अंडी न खाणे. पूर्णपणे बंद करता येत नसेल तर आषाढी एकादशी बरोबर चातुर्मास सुरू होतो, तर त्या 4 महिन्यांमध्ये तुम्ही पाळू शकता. बॅडमिंटन स्पोर्ट्स तुम्ही कंपल्सरी खेळायला पाहिजे, कारण ह्या खेळामध्ये तुमचे मन आणि शरीर एकत्रित येऊन काम करते. त्यामुळे इतर विचारांना हाराच उरत नाही. कोणत्याही क्षणी एकांतात एका खोलीमध्ये राहू नका. मोकळ्या ठिकाणी अथवा पब्लिक लायब्ररीमध्ये वेळ घालवा, अथवा तुम्ही नवनवीन ठिकाणे फिरू शकता. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि ऋषी मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा.